हॅपी मॉर्निंग फ्रेंड्स. कीप मुव्हिंग मुवमेंटच्या तिसऱ्या सत्रात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आजचं सत्र आहे कम्युनिकेशन इज माय सुपर पॉवर. प्रत्येक सुपर हिरोकडे त्याची अशी काही खास युनिक सुपर पॉवर असते, नाही का? म्हणजे सुपरमॅनकडे त्याची सुपर पॉवर काय बरं? उंच उडणं ही त्याची सुपर पॉवर. स्पायडरमॅनकडे त्याचं वेब ही त्याची सुपर पॉवर आहे. तशीच तुमच्या माझ्याकडेही कम्युनिकेशन ही एक सुपर पॉवर आहे. आहात तयार मग जाणून घ्यायला कम्युनिकेशन या सुपर पॉवर विषयी? चला तर मग आजच्या सत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी मला तुमच्याशी थोड्या गप्पा मारायच्या. मला सांगा, तुमचं फेवरेट सॉन्ग कुठलं आहे आणि ते का फेवरेट आहे हेही माझ्या बरोबर चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. माझ्या आवडीचं गाणं सांगू का तुम्हाला? मला ते गाणं आवडतं. एक दिन बीत जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल, ला 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 ला. आणि का बरं मला हे गाणं आवडतं? कारण हे गाणं प्रत्येक वेळा मी ज्या कुणाबरोबर बोलते त्याच्याशी बोलताना मला सजग बनवतं. मी ज्या लोकांच्या सहवासात आहे, माझ्या बोलण्याने त्यांच्यामध्ये ना एक एनर्जी निर्माण झाली पाहिजे असं मला वाटतं. माझ्या बोलण्याने ती लोक आनंदी झाली पाहिजे असं मला वाटतं. किंबहुना माझ्या बोलण्याने ती लोक प्रेरित झाली पाहिजे असं मला वाटतं. हे गाणं ना आपल्या बोलण्याविषयी, आपल्या संवादाविषयी खूप काही सांगून जातं असं मला वाटतं. की एक दिन बिक जाएगा माटी के मोल, बट जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. तुमचे बोल चांगले असले पाहिजे. तुम्ही काय बोलता याला खूप महत्व आहे. आणि म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, मला हे गाणं खूप आवडतं, जे मला माझ्या संवाद कौशल्याची वेळोवेळी जाण करून देतं. तुम्हाला कुठलं बरं गाणं आवडतं? गाणं कुठलंही आवडू शकतं. ते राष्ट्रभक्तीपर गाणं आवडू शकतं. जसं आहे तेरी मिट्टी में मिल जावा. हे गाणं सतत जर ऐकलं तर काय होतं, जितक्या वेळा ते गाणं ऐकाल तुमच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण होते. देशासाठी काहीतरी कर गुजरण्याची भावना मनात निर्माण होते, हो की नाही? असं कुठलंही गाणं तुम्हाला आवडू शकतं. प्रत्येकाचं फेवरेट सॉन्ग वेगवेगळं असू शकतं. कुणाला उडत्या चालीची गाणी आवडू शकतात, तर कुणाला रोमॅन्टिक सॉंग्स आवडू शकतात, कुणाला भजनं आवडू शकतात. तर तुम्हाला जे कुठलं गाणं आवडत असेल ना, ते या चॅट बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करायचं. आता यानंतर मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्हाला कुठली मूव्ही आवडते? कुठला सिनेमा आणि का? तो कशासाठी आवडतो? मला जर विचाराल ना, तर मला थ्री इडियट्स हा सिनेमा खूप आवडतो. मी कितीदा जरी बघितला ना, तरी तो मी पहिल्यांदा बघते असाच एन्जॉय करू शकते. आणि तो मला का आवडतो? कारण याची जी स्टारकास्ट आहे ना, ती खूप अमेझिंग आहे. कास्टिंग खूप छान केलंय. आमिर खान, बोमन इराणी, आर माधवन या सगळ्यांचीच ऍक्टिंग ना खूप छान झाली आहे. शर्मन जोशी, सर्वांचाच अभिनय अतिशय अप्रतिम झालेला आहे. या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने दिग्दर्शकाने हा कठीण विषय, शिक्षण हा गहन विषय सोप्या पद्धतीने मांडला, परीक्षा पद्धतीतले सदोष कसे आहेत याविषयी विचार करायला हा सिनेमा मला प्रत्येक वेळा मजबूर करतो. इतकंच नाही तर चतुरचं जर भाषण ऐकलं तुम्ही, म्हणजे विनोद तर आहेच याच्यात. अगदी ते भाषण ऐकताना माणूस पोट धरून गडबडात लोळल्याशिवाय, हसल्याशिवाय राहत नाही. पण शिक्षण पद्धतीनुसार नुसतं भूकंपट्टी करून ते भाषण त्याने प्रिपेअर केलंय आणि शब्दांची हेरफेर झाली तर अर्थ न कळता तो भाषण ज्या पद्धतीने देतो, या पद्धतीचं शिक्षण चालू आहे ना सध्या. नुसतं भूकंपट्टी करा. त्यामुळे तो विचार करायला लावणारा हा पिक्चर मला अतिशय आवडतो. आणि या सिनेमातून मी नेमकं काय शिकले बरं? मी काय धडा घेतला याच्यातून? तर पहिला धडा मला या सिनेमातून असा मिळतो की तुम्ही यशाच्या पाठीमागे धावू नका. तुम्ही उत्कृष्टतेचा ध्यास घ्या. यश आपोआप तुम्ही खेचून आणा. हा पहिला धडा मला वाटतं मी या मूवीतनं शिकले. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही रॅट रेसचा हिस्सा होऊ नका. सगळेच मित्र करतायत म्हणून मला डॉक्टर व्हायचं, इंजिनिअरिंगला फ्रेंड्स जात आहेत किंवा सध्या ट्रेंड आहे इंजिनिअरिंगचा म्हणून मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची. मध्ये सीए होण्याचं फॅड होतं, आता एमबीएचं फॅड आहे.
म्हणजे त्या करिअर विषयी काहीही माहिती नसताना अंधपणे ब्लाइंडली तुम्ही त्या करिअरच्या पाठीमागे जाणं यात काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे नुसतंच रॅट रेसचा हिस्सा होऊ नका. फॉलो युअर पॅशन. तुम्हाला काय आवडतंय ना ते बघा आणि ते करा, किंवा जे करताय ना त्याविषयी प्रेम निर्माण करा, त्याला उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करा. हा एक धडा मला या सिनेमातून मिळतो. आणि तिसरी गोष्ट, मला इथलं जे आवडलेली फ्रेज आहे ती आहे ऑल इज वेल. बघा ना, कुठल्याही सिच्युएशन मधून पार करायला ही छोटीशी फ्रेज खूप महत्वाची ठरते. अगदी आत्ताच्या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा ऑल इज वेल म्हणत कुठे ना कुठे मन आपण काम डाऊन करतो. म्हणून मला 3 इडियट्स हा सिनेमा अतिशय आवडतो. तसंच मला अपेक्षित आहे तुम्ही सगळ्यांनी इथे टाईप करायचंय की तुम्हाला नेमका कुठला सिनेमा आवडतो आणि तो का बरं आवडतो. मला छान वाटतंय तुमच्यापैकी अनेक मित्रमैत्रिणी चांगला प्रतिसाद देत आहेत. चला तर मग पुढे वळूया. मी का बरं आता गाण्याविषयी आणि सिनेमाविषयी तुमच्याशी बोलते, कारण सिनेमा हा सुद्धा एक माध्यम आहे. गाणं हे सुद्धा माध्यम आहे ज्यातनं संवाद साधला जातो. गीतकार त्या गाण्यातून आपल्याशी काहीतरी संवाद साधत असतो. त्या चित्रपटाची कथा आपल्याला काहीतरी संदेश देत असते. असं संवादाचं हे एक वेगळ्या प्रकारचं माध्यम आहे. तुम्हाला माहितीये का मित्रमैत्रिणींनो, आपण सतत संवाद साधत असतो. तुम्हाला असं वाटतंय की कसं काय, तू बोलतेस आम्ही ऐकतोय, काय संवाद होतोय. काही जणांचे कॅमेरे ऑन आहेत, काही जणांचे कॅमेरे ऑफ आहेत, आणि तरी तू म्हणतेस संवाद साधतोय. पण हो मित्रमैत्रिणींनो, तुमचे कॅमेरे ऑन असले तरी तुम्ही माझ्याशी संवाद साधताय की तू जे बोलते आहेस ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. KMM चे सेशन आमच्यामध्ये काहीतरी छान सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. आणि त्यामुळे मी कॅमेरा ऑन ठेवलाय, कारण मी अटेंटिव्ह आहे. माझं पूर्ण लक्ष जे काही तू डिलिव्हर करते आहेस त्याच्यामध्ये आहे, आणि म्हणून मी कॅमेरा ऑन ठेवलाय. हे तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करताय. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांच्या दृष्टीने इट्स ओके, KMMचं सेशन आहे, त्या दरम्यान मी 2-3 अजून कामं करून घेतो, कदाचित मी होमवर्क आटोपतो, अदरवाईज थोड्या वेळ मी बेडवर आराम करतो. हे सुद्धा तुमचे बंद कॅमेरे माझ्याशी संवाद साधतायत. जे विद्यार्थी काही शेअर करतायत, आता जसं मी मूवीचं नाव विचारलं किंवा कुठलं गाणं आवडलंय हे विचारलं, तर जे लोक शेअर करतायत तेही माझ्याशी संवाद साधतायत की तू जे बोलतेस ते आम्हाला समजतंय, त्यात आम्हाला इंटरेस्ट वाटतो. आणि जे शेअर करत नाहीये त्यांच्या दृष्टीने की ठीक आहे, करतायत बाकी शेअर, मी करायलाच पाहिजे असं थोडीच आहे, किंवा मला नाही समजत आहे, किंवा मला नाही जाणून घ्यायचंय. असा कळत न कळत तुम्ही प्रत्येक जण माझ्या बरोबर काही ना काही संवाद साधतायत. मला सांगा, मी हे संवादाविषयी मगाचपासून बोलते, तुम्हाला संवाद महत्वाचा वाटतो का? आणि का महत्वाचा वाटतो तो? आपल्याला काहीही करायचं असलं तरी संवाद अतिशय महत्वाचा आहे. कसा बरं? जर तुम्हाला मित्राशी काही बोलायचंय तर काय करायला लागेल? कम्युनिकेशन करायला लागेल. जर तुम्हाला एखादी मदत हवी आहे, कुणाकडनं तरी पुस्तक हवंय, एखादी वस्तू हवी आहे, तर काय करावं लागेल? तुम्हाला संवाद साधावा लागेल. समजा आज तुमचा बर्थडे आहे आणि तुम्हाला मनासारखा एखादा पदार्थ करून हवाय. पावभाजी खूप आवडते समजा, तर हवंय आज आईने माझ्यासाठी पावभाजी करावी. आईला तुम्ही मनातल्या मनात विचार करून कळणार आहे का रे की तुम्हाला पावभाजी खायची आहे म्हणून? तुम्हाला संवाद साधावा लागेल की मला पावभाजी हवी. वर्गात कोणीतरी नवीन आलंय, तुम्हाला मैत्री करायची आहे, काय करायला लागेल? पुढाकार करून स्वतःला इंट्रोड्यूस करायला लागेल. हो ना, तुम्हाला संवाद साधावा लागेल. तुम्हाला खेळायचं असेल, तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, तुम्हाला कशात सहभागी व्हायचं असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय करावं लागतं? संवाद साधावा लागतो. आणि कीप मुव्हिंग मुवमेंट याचा जर विचार करायला गेला तर हा मोठ्या प्रमाणावर साधलेला एक सुसंवादच आहे, नाही का? पहिल्या सत्रामध्ये आपण संवाद साधला, बॉर्न टू विन, विजेता होण्यासाठी जन्माला आलेला, बरोबर आहे की नाही? आणि त्यामध्ये आपण विजेता होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे हे जाणून घेतलं. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं की आपल्यासाठी मैत्री खूप महत्वाची असते, त्यामुळे योग्य मित्र निवडणं हे आपल्या हातात असतं. चॅम्प फ्रेंड आपल्या आयुष्यात असला पाहिजे आणि आपण इतरांच्या आयुष्यात चॅम्प फ्रेंड बघितलं पाहिजे.
हा संवाद आपण दुसऱ्या सत्रात साधला, बरोबर आहे ना? त्यामुळे KMM हा मोठ्या प्रमाणावर सकारात्मक संवाद आहे. आता समजा KMMचं सत्र चालू आहे आणि स्क्रीन समोर मी आहे, माझ्या समोर तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, पण आपण एकमेकांशी काहीच बोललो नाही, तर काय होणार आहे? मला काय म्हणायचंय हे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये, तुम्हाला काय म्हणायचंय हे मला समजणार नाहीये. त्यामुळे जर संवादच साधला नाही तर आपल्याला एकमेकांना काय देवाणघेवाण करायची विचारांची हे कळणार आहे का? नाही. त्यामुळे संवादाशिवाय आपण आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. आपल्याला आयुष्यात काहीही करायचं असेल तरी संवाद हा अतिशय महत्वाचा आहे. तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तुम्हाला माहिती आहे या संवादाचे ना 4 वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे शाब्दिक संवाद, दुसरा आहे सांकेतिक संवाद, तिसरा आहे लेखी संवाद आणि चौथा आहे दृश्य संवाद. संवाद साधताना ना कधी कधी आपण एका माध्यमाचा उपयोग करतो. म्हणजे समजा मला ईमेल पाठवायचा आहे तर मी लेखी संवादाचा उपयोग केला. पण हेच जर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर काही वेळा आपण सर्व प्रकारच्या संवादाचा उपयोग करतो. तर आपण हे 4 प्रकारचे संवाद थोडक्यात जाणून घेऊया. शाब्दिक संवाद म्हणजे काय आहे? आता तुम्ही आणि मी हे जे बोलतो आहोत हा शाब्दिक संवाद आहे. शाळेमध्ये जे काही आपल्याला बोललं जातं, शिकवलं जातं, हा पण एक शाब्दिक संवाद आहे. रेडिओवर जे आपण गाणं ऐकतो तो शाब्दिक संवाद आहे. मोबाईलवर आपण जे बोलतो हा शाब्दिक संवाद आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हा पण शाब्दिक संवाद आहे. त्यामुळे हा संवादाचा अतिशय प्रचलित प्रकार आहे, कॉमन प्रचलित प्रकार आहे. सर्वत्र शाब्दिक संवाद मोठ्या प्रमाणावर केला जातो. यानंतर दुसरा संवाद आहे सांकेतिक संवाद. या संवादामध्ये ना जास्ती करून तुमची बॉडी लँग्वेज महत्वाची असते. तुमचे फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे हावभाव महत्वाचे असतात. तुमच्या आवाजातला चढ उतार, तुमचा टोन अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे या संवादामध्ये तुमचे कॅमेरे ऑन असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला कळेल मी जे बोलते ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही, तुम्हाला काही डाऊट आहेत का, आणि तुमचे कॅमेरे बंद असतील तर तुम्ही तिथे आहात का नाही हेही मला कळणार नाही. तुमच्या हावभावावरून तुम्हाला नेमकं काय समजतंय, कुठे प्रश्न आहे, या गोष्टी मला कळू शकतात. त्यामुळे सांकेतिक संवादामध्ये आत्ता तुमचे कॅमेरे ऑन असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सांकेतिक संवादाचं आणखीन उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही ज्या पद्धतीचे कपडे घालता ना त्यावरून पण तुमचे कपडे, तुमची ड्रेसिंग स्टाईल एक संवाद साधत असते. समजा आज KMMचं हे सेशन आहे आणि हे सेशन देण्यासाठी मी जेव्हा कॅमेरा समोर येते मी गाऊन घालून आले तर चालेल का रे? माझा KMM प्रति अप्रोच किती कॅज्युअल आहे हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मला लक्ष देऊन ऐकाल का? पण हेच जर मी वेल ड्रेस्ड आले, मी प्रेझेंटेबल असेल तर तुम्ही माझ्यासाठी माझ्या बाबतीत अटेंटिव्ह राहाल. वर्गातलं एखादं सेशन अटेंड करायला तुम्ही बनियन घालून बसला तर चालणार आहे का? कारण तुमची ड्रेसिंग स्टाईल तुमच्याविषयी कम्युनिकेट करत असते, तुमच्या कॅरेक्टर विषयी बोलत असते. त्याच्यामुळे आपण कसे कपडे घालतो हा सुद्धा एक सांकेतिक संवाद आहे. चला मी सांकेतिक संवादाचं तुम्हाला आणखीन एक छान उदाहरण देते. समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घेऊन, गर्लफ्रेंडला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये गेला. हसायला येत आहे, पण मी अवेअर आहे मित्रमैत्रिणींनो की आत्ता 10वीच्या वर्गातल्या मुलामुलींचं काही वेळा 1-2 क्रश झालेले असतात या दरम्यान. सो समजा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेला आणि तुम्ही अशा ठिकाणी बसलात की तुम्हाला संपूर्ण रेस्टॉरंट दिसतंय आणि तुमची पाठ भिंतीकडे आहे, पण रेस्टॉरंट मात्र तुम्हाला संपूर्ण दिसतंय आणि तुमची गर्लफ्रेंड तुमच्या समोर बसली. ती तुमच्याशी बोलते, ती खूप छान आवरून आली आहे आणि ती मन लावून तुमच्याशी बोलते, पण तिच्याशी बोलताना तुमची नजर इकडे तिकडे सर्वत्र फिरते. अशा वेळेस तुम्ही तिच्याशी काय संवाद साधताय? नकळत तुम्ही हा संवाद साधताय की तू माझ्यासाठी इतकी महत्वाची नाही किंवा मी तुझ्यामध्ये फार इंटरेस्टेड नाहीये, पण मला जगाला दाखवायचंय की माझ्याकडे एक गर्लफ्रेंड आहे. आणि याच्या उलट हे जर तुम्ही रेस्टॉरंटकडे पाठ करून बसला आणि तिच्याकडे चेहरा ठेवून बसला, तुमचं लक्ष इतरत्र कुठंही विचलित होत नाहीये, ती जे काही बोलते तुम्ही अगदी मन लावून ऐकताय. अशा वेळेस तुम्ही काय कम्युनिकेट करतात? की मला तुझ्यात इंटरेस्ट आहे, मला तुझा प्रत्येक शब्द ऐकायचा आहे, तुझ्याबरोबर मला क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे. बरोबर आहे की नाही? तर मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला एक छान ट्रिक दिली आता
कुठला बॉयफ्रेंड आणि कुठली गर्लफ्रेंड तुमच्यासाठी योग्य आहे ते. अजून एक उदाहरण देते बघा मी तुम्हाला. हाय हा जो वर्ड आहे, शब्द एकच आहे, पण केवळ तुमचा टोन बदलण्याने कसा फरक पडतो ते बघूया. सांकेतिक संवादात याला खूप महत्व आहे. समजा कुणीतरी तुम्हाला म्हटलं हाय आणि तुम्ही त्याला उत्तर दिलं हाय. तुमची बॉडी लँग्वेज काय कम्युनिकेट करते त्याच्याबरोबर? की मी निराश आहे, उदास आहे, मला इंटरेस्ट नाहीये. बरोबर आहे ना? हेच कुणी तुम्हाला आणखीन उत्साहाने म्हटलं हाय आणि तुम्ही त्यांच्याकडे एक लूक टाकलं आणि म्हणालात हाय. जसं तुझी काय अवकात मला हाय म्हणायची. बरोबर आहे की नाही? आणि हेच समोरच्याने तुम्हाला एनर्जीने म्हटलंय हाय आणि तितक्याच एनर्जीने तुम्ही त्यांना एन्थुसियास्टिकली म्हटलंय हाय. काय कम्युनिकेट करताय तुम्ही? म्हणून सांकेतिक संवाद हाही अतिशय महत्वाचा आहे मित्रमैत्रिणी. यानंतर पुढचा संवाद आहे लेखी संवाद. लेखी संवादामध्ये आपले टेक्स्ट मेसेज, ईमेल, पुस्तक जे लिहिलेलं असतं तो एक लेखी संवाद असतो. बऱ्याचदा ना बिझनेसमध्ये जी लँग्वेज वापरली जाते किंवा बिझनेसचे जे अग्रीमेंट्स होतात हे लेखी स्वरूपाचे असतात. कारण त्यामध्ये काही विपर्यास, काही फसवणूक होण्याचे चान्सेस नसतात. इव्हन कायदेशीर भाषेतही बऱ्याचदा सगळ्या गोष्टी लेखी असतात. इतकंच नाही, आपली परीक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणावर लेखी स्वरूपात घेतली जाते. त्यामुळे लेखी संवादालाही महत्व आहे. आणि चौथा संवाद आहे दृश्य संवाद. या संवादामध्ये ना जनरली फोटो, नकाशे, आलेख, तक्ते, चार्ट याचा उपयोग केला जातो. फ्लो चार्ट. समजा एखादा कठीण, जटिल विषय असेल, गुंतागुंतीचा असेल, पण तो समोरच्याला तुम्हाला इझी करून दाखवायचा असेल, तर जनरली दृश्य संवादाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आता इथे तुमच्यासाठी स्क्रीनवर मी एक फोटो शेअर करते. बघा बरं, काय संवाद साधतोय हा फोटो तुमच्या बरोबर. नुकताच फ्रेंडशिप डे येऊन गेलाय. मागच्या सेशनमध्ये आपण चॅम्प फ्रेंड विषयी बोललोय आणि तितकंच फ्रेंडशिपचं महत्व सांगणारं हे पोस्टर आहे. या पोस्टरमध्ये झाड तसं मुळाच्या पासून उखडलं गेलंय. बरोबर आहे ना? पण जे त्याचे मित्र आहेत त्यांनी त्याला तारून धरलंय. इतकी महत्वाची असते फ्रेंडशिप. बऱ्याचदा एक पिक्चर 100 शब्दांपेक्षा जास्त काही बोलून जातं. अगदी तसंच बोलकं पिक्चर आहे. तर हा आहे दृश्य संवाद. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे संवाद आहेत. जर तुम्हाला कम्युनिकेशन मध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर या 4ही प्रकारच्या संवादामध्ये तुम्हाला मास्टर होणं गरजेचं आहे मित्रमैत्रिणींनी. यावर प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचं संवादावर प्रभुत्व असतं तेव्हा तुम्ही उत्कृष्ट नेते बनता. कारण तेव्हा तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडवून आणू शकता. अशक्य गोष्टी सुद्धा तुमच्या संवादामुळे शक्य होतात. पण जेव्हा संवाद ही तुमची कमजोरी असेल तेव्हा गोष्टी तुमच्या बाबतीत घडत जातात. जे घडतंय त्याला तुम्ही स्वीकारायला तयार होतात. मग तेव्हा तुम्ही नेते नाही, अनुयायी बनतात. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कीप मुव्हिंग मुवमेंटचे विद्यार्थी आहात. त्यामुळे तुमच्याकडनं मी ही अपेक्षा नक्कीच करू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी लीडर बनावं. आपल्या देशाला नेत्यांची गरज आहे मित्रमैत्रिणींनी. त्यामुळे तुम्ही संवादावर प्रभुत्व मिळवा आणि ग्रेट लीडर्स बना. मित्रमैत्रिणींनो, संवादामध्ये आणखीन पुढे जाताना आपण या गोष्टीचा आढावा घेऊ की संवादामध्ये नेमका कशाला वाव असतो. काय स्कोप आहे कम्युनिकेशन मध्ये. संवादामध्ये सगळ्यात पहिला वाव जो असतो तो आहे विनोदाला. बऱ्याचदा संवाद करताना काही विनोद निर्माण होतात. म्हणजे आता हे KMM चे सत्र जेव्हा मी मराठी लिहित असते आणि गुगलवर ते रेकॉर्ड करत असते, KMM सत्र असं खूपदा म्हटल्यानंतर मला असं लक्षात आलं ते 17 म्हणताना जो माईक आहे तो नंबर 17 टाईप करत गेला आणि पूर्ण सेशनभर नंबर 17 टाईप होत गेलं. जिथे कुठे अरे मित्रा म्हणायचं होतं मी अरे मित्रा म्हणते आणि माईक अरे खतरा करून टाईप करत गेलं.
असे काहीतरी विनोद, धमाल विनोद घडत असतात. इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन मध्ये पण खूप साऱ्या मजा होत असतात. इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन मध्ये पण खूप साऱ्या गमती घडत असतात. असंच एकदा वर्गातल्या मित्रमैत्रिणींना इंग्लिशचा उतारा हिंदी ट्रान्सलेट करायला दिला. तेव्हा एक फ्रेज होती त्याच्यात, लेट्स रॉक मॅन, आणि मुलांनी त्याचं शब्दशः ट्रान्सलेशन केलं आणि त्या ट्रान्सलेशन मध्ये लिहिलं, चलो पथराते है. आता याचा अर्थ कुणालाच काही कळणार नव्हता. आणखीन एक फ्रेजचं उदाहरण देते मी तुम्हाला. आणखीन एक फ्रेज होती, लेट्स हँग आउट. तुम्हाला स्क्रीनवर दिसतही असेल बघा. याचं काही विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं, चला लटकूया. काही जणांनी तर चक्क असं ट्रान्सलेशन केलं, चला फाशी घेऊया. आणि हाशा पिकला वर्गामध्ये. तर असं काहीतरी गमती घडत असतात. अजून एक विनोद सांगते मी तुम्हाला. एकदा ना राम आणि श्याम हे दोघं गप्पा मारत होते. तेव्हा राम श्यामला म्हणाला, अरे श्याम, माझ्या वडिलांना ना इतकं नीटनेटकं राहायला आवडतं, त्यांना इतकं क्लीन राहायला आवडतं की ते दिवसातून 2दा शेव करतात. श्याम हसला आणि म्हणाला, हे तर काहीच नाही, माझे वडील दिवसातून 20 वेळा शेव करतात. राम श्यामकडे बघतच राहिला आणि म्हणाला, काय 20 वेळा? श्याम म्हणाला, हो, अरे ते न्हावी आहेत. असे काहीतरी विनोद संवादामध्ये घडत राहतात. आणखीन मित्रांनो, संवादामुळे काही वेळा गैरसमजुतीही होतात. कुठेतरी गॅप राहिला तर काहीतरी कम्युनिकेशन मध्ये गैरसमजुतीही निर्माण होतात. त्या कशा होतात बघा. एकदा एका नवरदेवाला त्याच्या होणाऱ्या सासऱ्यांनी विचारलं की तुम्हाला लग्नात आमच्याकडून काय पाहिजे. तेव्हा नवरदेवाने सांगितलं, मी तुम्हाला टेक्स्ट करतो, मी तुम्हाला मेसेज करतो. ते म्हणाले ठीक आहे. नवरदेवाने मेसेज केला आणि लग्नाचा दिवस आला, लग्न धुमधडाक्यात पार पडलं. तेव्हा नवरदेवाने मुलीच्या वडिलांना आठवण करून दिली, जे मी मागितलं होतं ते द्या मला. तर ते एक छान पॅकिंग केलेला बॉक्स घेऊन आले आणि त्यांनी तो नवरदेवाला गिफ्ट केला. तो म्हणाला, हे काय आहे, हे मी मागितलं ते नाहीये. ते म्हणाले, ते एक्झॅक्टली तेच आहे जे तू मागितलंस. तो म्हणाला, नाही अहो. मग नवरदेव म्हणाले, त्याचे वडील नवरदेवाला म्हणाले, उघडून बघ मग तू. त्याने जेव्हा ते रॅपर उघडलं, त्याने बघितलं त्यात 4 लाल रंगाच्या अंडरविअर होत्या आणि ते बघून तो शॉक झाला. तो म्हणाला, हे शक्यच नाही मी असं काहीतरी मागणं. ते म्हणाले, बघ तुझा मेसेज चेक कर, तू नेमकं काय मागितलंय. त्याने मेसेज टाईप केला होता, फोर्ड एंडिवर. ही कार हवी होती त्याला मुलीच्या वडिलांकडनं. जेव्हा की टाईप झालं 4 रेड अंडरविअर. मुलीच्या वडिलांचे पैसे वाचले, पण अशी काहीतरी धमाल निर्माण होते ऑटो करेक्शनमुळे सुद्धा. त्यामुळे संवादात अशा काहीतरी गैरसमजुती पण निर्माण होतात. आणखीन एक किस्सा सांगते तुम्हाला, मजा येईल ऐकायला. अमिताभ बच्चन, त्याची मूवी होती, त्यामध्ये एक असा शॉट दिला गेला ज्याच्यामध्ये त्याचे मित्र सगळे गप्पा मारत असतात आणि एक दुसऱ्यांना सांगत असतात, मेरे घर के पीछे ना इतना बडा मुर्गा है. दुसरा म्हणतो, अरे हे काहीच नाही, मेरे घर के पीछे ना इतना बडा मुर्गा है. मग अमिताभ येतो, तो उठतो आणि तो म्हणतो, आता अमिताभची हाईट तुम्हाला सगळ्यांना माहितीये, 6 फीट टॉल. तो उठतो आणि म्हणतो, मेरे घर के पीछे ना इतना बडा मुर्गा है. आता त्याने इतना बडा मुर्गा दाखवल्यानंतर सगळेजण म्हणतात, चल काहीतरी फेक तू. तो जेव्हा इतना बडा हात वर करून असतो, तो कूलली दुसरा हात बाजूला घेतो आणि म्हणतो, दुसरा हात तो आने दे. असे काहीतरी जोक घडत असतात मित्रमैत्रिणींनी. अशा काहीतरी गमती, असे काहीतरी गैरसमज निर्माण होत असतात. आणि यापेक्षा महत्वाची गोष्ट संवादाचा जे मेन पर्पज आहे, संवादाचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, तो आहे प्रेरणा देणं, प्रेरित करणं. मित्रमैत्रिणींनो, आपल्या कम्युनिकेशनचा इतरांवर प्रभाव पडला पाहिजे. कम्युनिकेशन मधून लोक प्रेरित झाले पाहिजे. याविषयी सांगताना मला नेताजी सुभाषचंद्र बोसांची सर्वात पहिली आठवण येते. नेताजी सुभाषचंद्र बोसांकडे पॉवर ऑफ कम्युनिकेशन स्ट्रॉंग होती. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं ना, तेव्हा नेताजींनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली आणि त्यासाठी त्यांनी देशोदेशी दौरा केला. जर्मनी, इटली, जपान अशा वेगवेगळ्या देशातून त्यांनी भारतीय कैद्यांना सोडवा अशी मागणी केली. त्यांना घेऊन मला ही इंडियन नॅशनल आर्मी सुरू करायची आणि त्यांना घेऊन त्यांनी भारत स्वतंत्र करण्याचं स्वप्न बघितलं. सशस्त्र
सेना उभं करण्याचं त्यांनी स्वप्न बघितलं मित्रमैत्रिणींनी. काय होतं नेताजींकडे लोकांना द्यायला? ना त्यांच्याकडे पैसा होता, ना नेटवर्क होतं. त्यांच्याकडे एकच गोष्ट होती, पॉवर ऑफ कम्युनिकेशन. त्यांनी तिथल्या भारतीयांना ठणकावून सांगितलं, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि लोक प्रेरित झाले. अक्षरशः बर्माच्या जंगलातून जेव्हा ती सशस्त्र सेना आगेकूच करायला निघाली, तेव्हा मलेरियाच्या डासाने लोक मरणार हे सगळ्यांना माहिती होतं. 90% या सेनेतील लोक मरतील आणि फक्त 10% लोक भारताच्या बाउंड्रीवर पोहोचतील हे सर्वांना माहीत असूनही लोक जीवाची पर्वा न करता इंडियन नॅशनल आर्मीत सामील झाले आणि ही सशस्त्र सेना पुढे निघाली. इंग्रज ऍक्च्युली असं म्हणतात की आम्ही गांधीजींना अजून काही वर्ष हँडल करू शकलो असतो, पण नेताजी सुभाषचंद्रांचं हे नेतृत्व, त्यांची ही ब्रेवरी यांच्या समोर फाईट करणं त्यांना अशक्य झालं. कारण प्रेसला कोण थांबवणार होतं हे सगळं कव्हर करण्यापासून. आणि म्हणून युरोपवर, ग्रेट ब्रिटनवर प्रेशर निर्माण झालं आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. या पॉवरफुल कम्युनिकेशनने आपला भारत स्वतंत्र झाला. मित्रमैत्रिणींनो, कधी कधी मला असं वाटतं की आपल्या या जनरेशनला आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं महत्व नाहीये, किंवा लोकांनी जे बलिदान आपल्यासाठी केलंय, लाखो लोकांनी त्यांच्या जीवाची होळी आपल्यासाठी केली आहे, त्याचं महत्व आपण जाणत नाहीये. आपल्याला जीव द्यायची गरज नाहीये, पण त्यांनी जी कुर्बानी देऊन आपल्याला स्वातंत्र्य दिलंय ना, ऍटलिस्ट त्या स्वातंत्र्याला जतन करणं ही आपली जबाबदारी, त्याला समृद्ध करणं ही आपली जबाबदारी. आता इंडिपेंडन्स डे जवळ आहे, म्हणून हा संवाद तुमच्याशी साधणं मला खूप महत्वाचं वाटलं मित्रमैत्रिणींनो. संवादाचं मला तुम्हाला आणखीन एक उत्तम उदाहरण द्यायला आवडेल. जॅक कॅलिस, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये वन डे मॅचेस सुरू होत्या. 2-2च्या बराबरीने टीम जिंकलेल्या होत्या आणि आता फायनल सामना होता. आणि असं म्हटलं जातं क्रिकेटच्या इतिहासात इतका उत्कृष्ट सामना कधीच झाला नाही, कारण आजवर 400 पेक्षा जास्त कुठल्याही टीमने 50 ओव्हरमध्ये स्कोअर केलेला नव्हता. पण यावेळी रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली टीमने 434 धावांचा डोंगर उभा केला. साऊथ आफ्रिकेची टीम जवळजवळ निराश झाली होती. जवळजवळ त्यांनी खेळण्यापूर्वीच हार पत्करली होती. ड्रेसिंग रूम मध्ये जेव्हा स्ट्रॅटेजी विषयी चर्चा झाली, तेव्हा कोच जरा सरकॅस्टिक होऊन म्हटला की आजवर फार अशा लोकांनी 400 धावा केल्या होत्या ना, ज्यासाठी माझ्याकडे काही स्ट्रॅटेजी असणार आहे. पण यावेळी जॅक कॅलिस अतिशय शांत आवाजात म्हणाला, ऍक्च्युली त्यांनी 16 धावा कमी केल्यात. हे पिच 450 धावांचे आणि त्यांनी 434 धावा केल्यात. आणि अचानक टीम मध्ये एक उत्साह संचारला, कुठेतरी पॉसिबिलिटी त्यांच्या डोक्यात निर्माण झाली. तेव्हा तो म्हटला, प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्ही जर 1 4 मारला आणि 5 रन धावून काढले तर शक्य आहे, आपल्याला 450 धावांचा स्कोअर करणं शक्य. आणि टीम मध्ये एक वेगळा उत्साह संचारला. आणि मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटच्या इतिहासामध्ये नवा इतिहास घडून आला. क्रिकेटच्या जगतामध्ये नवा इतिहास घडून आला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची टीम 438 धावांनी जिंकली. मित्रमैत्रिणींनो, त्यांच्यात क्षमता होती का? तर हो, त्यांच्यात जिंकण्याची क्षमता होती. पण जॅक कॅलिसच्या पॉवरफुल कम्युनिकेशन शिवाय की ते 16 धावांनी ऍक्च्युली कमी आहेत, या पॉवरफुल कम्युनिकेशन शिवाय जिंकण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नसता. ही ताकद आहे कम्युनिकेशनची. आणि आता हा तिसरा फोटो जो दिसतोय ना, ते आहेत युक्रेनचे नवे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलेन्स्की. हे ना बाय प्रोफेशन कॉमेडियन होते.
पण ना तिथल्या भ्रष्टाचाराला, तिथल्या वाईट पॉलिटिक्सला, खराब वातावरणाला ते कंटाळले आणि त्यांनी विरोध करायचा ठरवलं. त्यांनी राजकारणात उतरायचं ठरवलं. लोकांनी ऍक्च्युली त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही मारले जाल. पण मित्रमैत्रिणींनो, राजकारणात पडल्यापासून अवघ्या 1.5 वर्षात ते युक्रेनचे राष्ट्रपती बनले. आणि राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी जे देशाला भाषण दिलं किंवा देशाशी जो संवाद साधला त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही माझे फोटोज लावत बसू नका, माझी वाहवा करू नका, तर तुम्ही तुमच्या मुलांचे फोटोज लावा आणि कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी त्या फोटोकडे बघा. किती पॉवरफुल मेसेज नाही का? जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या फोटोकडे बघाल, कुठली चुकीची गोष्ट करायला धजवाल. त्यांच्या या मेसेजने संपूर्ण राष्ट्र इग्नाइट झालं. सगळी सायको फॅन्सी, हाजी हाजी सगळी संपली आणि देश एकत्रित झाला, देश संघटित झाला, देशाची ऊर्जा बदलली गेली. हे आहे पॉवर ऑफ कम्युनिकेशन. मित्रमैत्रिणींनो, हे मी तुम्हाला सगळ्या प्रेरणादायी लीडर्स विषयी बोलते. पण जर तुम्हाला माझ्या आयुष्यात संवादाने किती महत्वाचा रोल प्ले केलाय हे जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगते, माझे वडील ना कायम असं म्हणायचे, आजूबाजूला बघा, आपण इतरांपेक्षा खूप सुखी आहोत. त्यांच्या या वाक्याने ना माझ्यात कायम एक सकारात्मकता निर्माण केली. मी जेव्हा जेव्हा कंप्लेनिंग मोडला जाते, माझ्याकडे हे नाहीये, मला ते नाहीये, मला हे पाहिजे आहे, त्या प्रत्येक वेळी बाबांचं ते वाक्य माझ्या मनात वाजत राहतं, जे मी हृदयात कोरून ठेवले की उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला बघा, आपण इतरांपेक्षा खूप सुखी आहोत. आणि त्यामुळे मला कायम ब्लेस्ड ही फिलिंग फील करता येते. जे नाही आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय छान आहे ना यावर मी उत्तम पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकते. मला आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची. माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती. दर अॅनिव्हर्सरीला माझे हस्बंड मला काहीतरी गिफ्ट द्यायचे. त्या वर्षी आमची फॅमिली फायनान्शियल ट्रबल मधून जात होती. त्या वर्षी त्याच्याकडे मला देण्यासाठी काहीच गिफ्ट नव्हतं. तेव्हा त्याने त्याच्याकडे असलेली एक राम सीतेची मूर्ती मला गिफ्ट केली. तो एकही शब्द बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. ती मूर्ती स्वीकारताना मीही एकही शब्द बोलले नाही, पण माझ्याही डोळ्यातून घळाघळा अश्रूच्या धारा वाहत होत्या. ते नॉनव्हर्बल कम्युनिकेशन होतं कदाचित, पण त्या मूर्तीतली जी सीता होती ती माझ्याशी खूप मोठा संवाद साधून गेली. त्या मूर्तीत सीतेच्या हातात धनुष्य होतं. का कुणास ठाऊक ती मूर्ती मला बोलून गेली की तुझ्या आयुष्याची जबाबदारी स्वीकार, बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. स्वतःला घडव, डिपेंडंट राहू नको. आणि मित्रमैत्रिणींनी तिथून माझं आयुष्य 360 डिग्री बदललं आणि माझ्यात एका उद्योजिकेचा जन्म झाला. त्यामुळे संवाद कुठल्याही प्रकारचा असो, पण तो तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घेऊन आणू शकतो. आता कम्युनिकेशन किंवा ती पॉवर इतकी पॉवरफुल आहे, मग का नाही तुम्ही मी सहजगत्या ती अवगत करत? कुठलीही चांगली गोष्ट मिळवण्यासाठी ना काही अडथळे येतात, काही ना काही आव्हानं येतात. संवाद कौशल्य विकसित करण्यामध्ये नेमके कोणते अडथळे येतात? तर पहिला अडथळा आहे भीती. एक अनामिक भीती असते आपल्या मनात, हरण्याची भीती. मी अपयशी झालो तर, मी हरलो तर. काही वेळा आपल्या मनात अशीही भीती असते की मी एखादी छानशी आयडिया मांडली पण ती नाकारली गेली तर, कोणी त्याला रिजेक्ट केलं तर, किंवा दुखावले जाण्याची भीती. म्हणजे मी तुला काही सांगायला गेले आणि तू नकळत दुखावली गेली तर, किंवा कोणीतरी मला काही सांगायला गेलं आणि मी दुखावले गेले तर. अशा अनामिक भीती आपल्या मनात असतात.
लोक मला एक्सप्लॉइट करतील का, लोक मला समजूनच घेणार नाही, या भीतीमुळे अनेकदा आपण कम्युनिकेशन करण्याचं टाळतो. दुसरा यातला अडथळा आहे आणि तो आहे ऍझम्पशन. आपल्या काही चुकीच्या धारणा, आपले काही पूर्वग्रह असतात. आपल्याला उगाचच वाटत असतं, ती सत्य परिस्थिती नसतेही कदाचित, आपल्याला उगाचच वाटत असतं की मी जे सांगेल ना ते त्यांना पटणारच नाही, मी जे बोलेल ना ते मान्य करणारच नाही, मी जे सांगेल ते त्यांना समजणारच नाही, असंही मी त्यांना आवडतच नाही, मग जाऊ दे, बोलून काय फायदा. अशा अनेक धारणा आपण आपल्या मनात साठवलेल्या असतात आणि त्या चुकीच्या ऍझम्पशनमुळे, त्या चुकीच्या धारणांमुळे बऱ्याचदा आपण कम्युनिकेशन करत नाही. पण या भीतीपोटी आणि या चुकीच्या धारणांपोटी जर आपण संवाद साधला नाही तर आपलं संवाद कौशल्य कसं विकसित होणार. त्यामुळे या दोन्हीही अडथळ्यांवर मात करणं आपल्याला गरजेचं आहे. मग यावर उपाय काय आहे बरं? तर उपाय हा आहे की तुम्ही संवाद साधताना काहीतरी मिळवण्याच्या दृष्टीने संवाद साधा, हारण्याच्या भावनेतून नाही, हारण्याच्या भीतीपोटी संवाद साधू नका. डोक्यात एका वेळी एकच विचार चालू शकतो, एकतर नकारात्मक विचार, एकतर पॉवरफुल थॉट. जर तुम्ही हारण्याच्या भीतीने संवाद साधाल तर तुम्ही तुमचे 100% देऊ शकणार. पण जर तुम्ही सकारात्मक विचारातून संवाद साधाल तर तो तुमचा संवाद उत्तम प्रकारे साधला जाईल. याचं एक उदाहरण द्यायचं झालं, एकदा एक भिकारी रस्त्याच्या कडेला बसलेला असतो आणि त्याला असं लक्षात येतं की जमाव येतोय, काही गर्दी, एक मिरवणूक येते असं त्याला जाणवतं आणि तो बघतो समोरून राजा हत्तीवर येतोय. हा भिकारी, बाकीचे लोक मागे पुढे होतात, रस्त्यात जागा निर्माण करतात, पण हा जिथे आहे तिथे बसलेला असतो. जेव्हा राजा त्याच्या जवळून हत्तीवरून जात असतो तेव्हा तो राजाकडे बघतो आणि राजाला म्हणतो, तुझा हा हत्ती मला देशील का? राजाचे सैनिक चिडतात आणि म्हणतात, हा भिकारी, याला खायची स्वतःची पडली आहे, हा हत्तीला काय खाऊ घालणार आहे? मग ते त्याच्यावर चिडतात. राजाही त्याच्याकडे बघतो, अरे तुला तुझी पडली आहे, तू हत्ती घेऊन काय करणार? तो राजाला म्हणतो, तुला द्यायचा आहे तर तू हत्ती दे, नाहीतर तू चालायला लाग. म्हणजे मिळाला हत्ती तर ग्रेट गोष्ट आहे, नाही मिळाला तर आयुष्य असंही चाललंय. त्यामुळे जेव्हा तुम्ही काहीतरी मिळवण्याचा उद्देश ठेवता तेव्हा मोठं काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने तयारी करा, सकारात्मक विचार डोक्यात ठेवा. आणखीन काही युक्त्या आहेत का आपलं कम्युनिकेशन पॉवरफुल होण्यासाठी? तर हो मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन पॉवरफुल करायचं असेल तर पहिली युक्ती आहे तुमचा टोन. जितके शब्द महत्वाचे आहेत संवादामध्ये तितकाच तुमचा टोन, तुमच्या बोलण्याची शैली पण खूप महत्वाची आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा हे वाक्य आहे, मी असं म्हटलं नाही की मी ते केळ खाल्लं नाही. आता याच्यात वाक्यावर तुम्ही कुठे भर देतायत त्याच्याहून वाक्याचा अर्थ बदलत जातो. म्हणजे जर मी असं म्हटलं, मी असं म्हटलं नाही की मी ते केळ खाल्लं नाही, इथे तुम्ही मी वर भर देताय की मी नाही म्हटलं मी ते केळ खाल्लं नाही, दुसरं कोणी म्हटलं असेल. आता याच वाक्यात तुम्ही दुसऱ्या शब्दावर भर दिला, मी असं म्हटलं नाही की मी ते केळ खाल्लं नाही, म्हणजे पर्टिक्युलर तिथे ठेवलेलं ते केळ मी खाल्लं नाही, दुसरं कोणी खाल्लं असेल. आता हेच वाक्य तुम्ही असं म्हणून बघितलं तर, मी असं म्हटलं नाही की मी ते केळ खाल्लं नाही, म्हणजे केळाऐवजी मी कदाचित सफरचंद खाल्लं असेल. तुम्ही वाक्यावर जिथे कुठे भर देताय ना त्याने वाक्याचा अर्थ बदलत असतो. त्यामुळे जितका कंटेंट महत्वाचा आहे ना तितकाच तुमचा टोन, आवाजातली चढ उतार, त्याच्यावर दिला जाणारा भर महत्वाचा आहे मित्रमैत्रिणींनी. संवादात बऱ्याचदा असं होतं बघा, आपण म्हणतो नाही तू असं बोलला होता, समोरचा म्हणतो नाही पण मला असं म्हणायचं नव्हतं. हा सगळा गैरसमज त्या टोनमुळेच होतो की आपण म्हणतो एक, समोरचा घेतो एक, कारण आपला कुठेतरी टोन चुकलेला असतो. बरोबर आहे की नाही? आणखीन एखादं उदाहरण बघायचं झालं तर समजा आपण हे वाक्य घेतलं, शादी और तुमसे कभी नहीं. आता याच्यातला जर टोन आपण असा वापरला, शादी और तुमसे कभी नहीं,
आणि हेच वाक्य तुम्ही असं म्हटलं तर शादी और तुमसे कभी नहीं. तुम्ही जिथे टोन देता, जिथे भर देता त्याने वाक्याचा अर्थ बऱ्यापैकी बदलून जातो. त्यामुळे टोन अतिशय महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पॉवरफुल, जर तुम्हाला संवाद उत्तम करायचा असेल तर नकारात्मक संवादापेक्षा सकारात्मक संवाद हा नेहमी चांगलं काम करून जातो. तो चांगला प्रभाव पाडतो माणसावर. समजा मी असं म्हटलं तर मला नाही वाटत तुला हे जमेल. कदाचित समोरचा व्यक्ती खुन्नसमध्ये ते काम करूनही जाईल, पण तो मनात पीसफुल फील नाही करणार. त्याच्या मनात कुठेतरी ना एम्प्टीनेस राहील, कुठेतरी सूड भावना राहील. पण हेच जर मी म्हटलं नाही तुला हे जमेल, तू हे करू शकशील, माणसामध्ये एक सकारात्मक ऊर्जा भरतो आपण. त्याला एक कम्प्लीटनेसचा, फुलफिलनेसचा आनंद जाणवायला लागतो. त्यामुळे सकारात्मक कम्युनिकेशन अतिशय महत्वाचं. आणि मित्रमैत्रिणींनो, आता सगळ्यात महत्वाचा भाग, आतापर्यंत जे आपण बघितलं ना ते आपण कम्युनिकेशन जगाशी कसं साधायचं हे बघितलं, बरोबर आहे. पण आता मला जे तुम्हाला सांगायचंय ते आहे की आपण आपल्याशी सुद्धा सतत संवाद साधत असतो. आणि हा संवाद सर्वात जास्त पॉवरफुल असतो मित्रमैत्रिणींनी. तुम्ही स्वतःशी नेहमी नेमकं काय बोलता याचं जरा निरीक्षण करा. तुम्ही स्वतःला असं म्हणता का आय एम नॉट गुड इनफ, का असं सांगता आय एम गुड इनफ, आय एम बॉर्न टू विन, आयुष्य चांगलं नाहीये, खूप कठीण आहे, असं सांगता की आय एम ब्लेस्ड, मी इतरांपेक्षा खूप सुखी आहे, असं म्हणता. त्यामुळे तुमचा जो संवाद स्वतःशी चालला असेल ना मित्रमैत्रिणींनी, यावर तुमचं भावी आयुष्य निर्माण होतं, तुमचं भवितव्य घडत असतं. म्हणजे जर आज मी स्वतःशी सकारात्मक संवाद साधत असेल तर त्यावर माझे नातेसंबंध कसे असतील हे डिसाईड होतं. माझं करिअर कसं छान डेव्हलप होईल हे डिसाईड होतं. पण हाच जर संवाद माझ्याशी नकारात्मक असेल तर मी अपयशी होईल, कदाचित हे आपण निश्चित करत असतो. त्यामुळे स्वसंवाद अतिशय महत्वाचा आहे. स्वतःबरोबर चाललेलं जे सेल्फ टॉक आहे हे कायम सकारात्मक असावं मित्रमैत्रिणींनी. जाता जाता शेवटी मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की जो स्वसंवाद तुम्ही स्वतःबरोबर साधताय किंवा जगाबरोबर जो संवाद साधताय ती तुमची कमजोरी बनवू देऊ नका, ती तुमची पॉवर बनवा. कम्युनिकेशनला तुमची पॉवर बनवा मित्रमैत्रिणींनी. जर तुमची कम्युनिकेशन ही पॉवर झाली ना तर तुम्ही जगावर प्रभाव पाडू शकाल, तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकाल. जगातली 2 नंबरची श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती वॉरन बफे असं म्हणतात की मी स्वतःसाठी जी बेस्ट गोष्ट केली असेल ती ही आहे की मी स्वतःला कम्युनिकेशन स्किल शिकवले. जर जगातली श्रीमंत व्यक्ती हे म्हणू शकते तर तुमच्या माझ्यासारख्यांनी हे स्किल डेव्हलप करणं अतिशय गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. असाच स्वसंवाद, असाच कम्युनिकेशन पॉवर तुम्ही उत्तम प्रकारे डेव्हलप करा. यासाठी तुम्हाला माझ्याकडून टीम KMM कडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.